वनरक्षक भरतीबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। वनरक्षक भरती ही एमपीएससी कडे गेली असं पत्रक तुम्ही बघितलं असेल। वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेची जी काही अट होती ती 12वी पास होती। ती आता पदवी असणार का? परीक्षेचा पॅटर्न काय असणार? म्हणजे पूर्व आणि मुख्य असणार का? फक्त एकच परीक्षा होणार? कारण अगोदर एक परीक्षा घेतली जायची, त्यानंतर फिजिकल घेतलं जायचं। तर लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रतेची जी काही अट आहे ती 12वीच असणार आहे। कारण 12वी ते पदवी दरम्यान तयारी करणाऱ्या मुलांचं जास्त त्या ठिकाणी प्रमाण आहे। काही दिवसा अगोदर महत्त्वाची एक अपडेट आपण बघितली होती की एमपीएससी मार्फत सरळ सेवेचे पद भरून घेतले जाणार आहे। मग त्यासाठी वेगळी काहीतरी परीक्षा पद्धत असणार किंवा एकच परीक्षा होणार। मग त्यामध्ये शक्यतो वनरक्षकचं पद ऍड होऊ शकतं, पण त्याबद्दल सुद्धा लवकरच माहिती आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे तुमचा अभ्यास थांबवू नका। तुमचा अभ्यास जसा चालू आहे चांगल्या पद्धतीने चालू ठेवा। एमपीएससी परीक्षा घेणारे तर एमपीएससी पॅटर्न नुसार अभ्यास करा। एमपीएससी चे झालेले प्रश्न चांगल्या पद्धतीने अभ्यासा। एमपीएससी च्या डिटेल अभ्यासासाठी एमपीएससी गाईड हे पुस्तक तुम्ही वाचू शकतात। यामध्ये तुमचं सगळं जे की जीके एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर होणार आहे, सुटसुटीत पद्धतीने दिलेला आहे। एकदम डीप मध्ये तुमचा या पुस्तकामधून अभ्यास होणार आहे। जवळच्या दुकानामध्ये जाऊन हे पुस्तक तुम्ही नक्की बघा। आवडलं तर घ्या, नाहीतर घेऊ नका।